ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 25 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर बघा, सुरुवातीला जरा कालच्या शेवटपासून दाखवलंय. ही सायली म्हणते, प्रतिमात्या मीच तुम्हाला आई म्हणून हाक मारली असेल मनातल्या मनात कदाचित, कारण प्रतिमात्याला आई अशी हाक ऐकू येते ना. काल शेवटी दाखवलं होतं बघा सस्पेन्स त्यांनी. सायली आणि प्रतिमात्या या दोघींचा हा इमोशनल बॉन्ड बघून सगळे सुभेदार थक्क झालेत. आणि त्यांनी असं पण दाखवलं बरं का की रविराजांच्या डोळ्यात टचकन पाणी वगैरे आले. तर बघा, प्रियाला ही गोष्ट सहन होत नाही. तिला असं वाटतं की प्रतिमात्याच्या ही जास्ती जवळ आली तर प्रतिमात्याला भूतकाळ ना आठव स्वतःचा, म्हणून प्रिया लगेच सायलीला लोटून देते बरं का आणि म्हणते, तुझा काही संबंध आहे का माझ्या आईशी? ती माझी आई आहे. ए सायली, चल हो बाजूला, ती काय तुझी आई आहे का? प्रिया जेव्हा असं वागते ना सायलीशी, तेव्हा सगळेजण प्रियाकडे जरा रागाने बघतात, पण अस्मिता तेवढी खुश झाली आहे. तर प्रिया आता म्हणते कशी बघा प्रतिमात्याला, अगो आई, मी कधीपासून तुझी वाट बघत होते ग, कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय असं झालं होतं बघ मला. प्रतिमात्याला काही विशेष वाटत नाही हिच्याबद्दल, पण असो. प्रिया म्हणते, अगं म्हणून तुला वाटलं असेल की मी तुला हाक मारली आहे. सायलीला जरा अपमानास्पद वाटतं प्रियाने लोटलं म्हणून, पण या प्रतिमात्या तिला काही विशेष भाव देत नाही. मग प्रिया म्हणते कशी, अगं आई, हे तुझ्या तोंडावरचं सगळं गेलं, वा वा वा, मला एवढा आनंद झालाय आई, तुला काय सांगू, असं म्हणून त्या प्रतिमात्याला मिठी मारते. आता प्रतिमात्या बिचाऱ्या हसतात तिच्याकडे बघून. अर्जुनला आवडलेलं नाहीये प्रिया सायलीशी उद्धटपणे वागली ते, पण आता अर्जुन म्हणतो, ए आत्या, अगं माझ्या आणि सायलीच्या नजरेला तू तशीही छान दिसत होतीस आत्या, तू हॅपी झालीयस ना आता, ते जास्ती महत्वाचं आहे. प्रतिमात्या अशा हसून आता त्याला रिस्पॉन्स देतात. अर्जुन म्हणतो, तू उभी काय आहेस आत्या, बस न ग, केव्हाची उभी आहेस? मग आता प्रिया म्हणते, हो आई, ये बस. आता यांच्या सगळ्यांच्या गप्पा टप्पा छान रंगवल्यात त्यांनी. तर पूर्णाजी रविराजना म्हणतात, रविराज, ही आनंदाची बातमी तुम्हाला आम्हाला येऊन सांगावीशी वाटली, हे खरंच खूप खास झालं बघा. नाती तुटल्यासारखी जरी वाटली ना रविराज, तरी नाती कधी तुटत नसतात बरं. आता कल्पनाताई म्हणतात, ए प्रतिमा, अगं तुला आठवतं का ग? म्हणजे बघ, मला या क्षणाला हे आठवतंय बघ. आता या प्रतिमात्या म्हणतात, काय ग कल्पना? मग कल्पनाताई म्हणतात, अगं तुला आठवतं का प्रतिमा, जेव्हा पहिल्यांदा हे माझ्या घरी भेटायला आले होते बघ मला, म्हणजे ह्या त्यांच्या तरुणपणाची गोष्ट सांगताय. कल्पनाताई म्हणतात, तू पण आली होतीस बघ प्रतिमा तेव्हा यांच्याबरोबर. मी न तेव्हा खूप घाबरलेली होते, हे तुझ्या लक्षात आलं होतं? सगळेजण मन लावून ऐकतायत कल्पनाताई जे सांगतायत ते. मग या कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तेव्हा तू काय म्हणाली होतीस मला आठवतं, तू सुंदर आहेसच, पण आमच्या घरामध्ये मनाचं सौंदर्य जपलं जात, तेव्हा तू आमच्या घरामध्ये नक्कीच शोभशील. कल्पना यांचं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो की चेहऱ्याचं सौंदर्य महत्वाचं नसतं, मनाचं सौंदर्य महत्वाचं असतं. ही गोष्ट खरंच महत्वाची आहे बरं का प्रेक्षकांनो. मनाचं सौंदर्य चिरकाळ टिकणारं असतं. बाह्य सौंदर्य काय हो, ठराविक वय झालं की ते आपोआप कमी होत जातं, पण मनाचं सौंदर्य अगदी मरेपर्यंत टिकतं. तर बघा, कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तुला आठवतं ना ग ते वाक्य तुझं, त्यानंतर माझ्या मनातली भीती कायमची निघाली होती बघ. प्रतापराव आता कल्पनाताईंना स्माईल करून त्या गोष्टीला दुजोरा देतात. अश्विन म्हणतो, काय नुसत्या गप्पा ऐकायच्या आहे का? अहो काही सेलिब्रेशनचा प्लॅन आहे का? ए पूर्णाजी, अगं तू मगाशी ते गोडाधोडाचं कर म्हणाली होतीस ना. कल्पनाताई म्हणतात, चला मी आत्ता गोडाचा शिरा करते, मग आपण एकत्र जेवायला बसूयात. आता रविराज म्हणतात, वहिनी हे बघा, आम्हाला आग्रह नका करू, आम्ही काही जेवायला थांबणार नाहीये. कल्पनाताई आणि सगळेच विचारतात, का असं का? रविराज म्हणतात, तिकडे सुमन आहे ना आमची, ती वाट बघत बसली असणार आहे. एवढी खुश झाली आहे सुमन की काय सांगू. अहो तिने ती पंचपक्वान्न बिक्वान्न करून ठेवले असतील तिकडे. आता सगळेजण स्माईल करताय, एक फॅमिली गेट टुगेदर त्यांनी दाखवलं. मग प्रतिमा त्या लगेच निरोप घेतात, पूर्णाई आम्ही निघतो हा आता, असं म्हणून रविराज आणि प्रतिमात्या आता निघाल्यात. आता उठून प्रतिमात्या आधी सायलीचा निरोप घेतात, येते सायली. आता सायली प्रतिमात्याला काही बोलणार, तेवढ्यात ही पुन्हा सायलीच्या हाताला हिसका देते प्रिया आणि म्हणते, ए आई बाय, अगं तुझा चेहरा पहिल्यासारखा झाला ना, तुझं अभिनंदन कॉंग्रॅट्स. आणि कसं ना आई, मी येते 2-3 दिवसांनी, मग आपण छान सेलिब्रेशन करूया आई, बाय. किती फॉर्मल बोलते प्रेक्षकांनो ही. कुठलीही मुलगी आईशी अशी बोलते का, इतकी फॉर्मल? पण बघा आता बाय बाय होतं यांचं आणि फायनली हे प्रतिमात्या आणि रविराज निघतात. प्रत्येक जण आपापल्या कामाला गेलंय. एक इमोशनल असा एपिसोड आहे आजचा आणि थोडा जरा स्लो दाखवला असं म्हणायला हरकत नाहीये, पण बघा शेवटपर्यंत छान दाखवलंय.
प्रतिमात्याचा चेहरा अगदी पहिल्यासारखा झालाय हे बघून पूर्णाजी फार भावूक झालेल्या दाखवल्यात. कसं असतं ना प्रेक्षकांनो, कधी कधी आई आपल्या मनातल्या भावना प्रत्यक्ष बोलून दाखवत नाही, त्यामागे बरीच कारणं असतात. तसंच काहीसं पूर्णाजीच्या बाबतीत दाखवलं त्यांनी. पूर्णाजी प्रतिमात्या गेल्यानंतर देवी आईजवळ प्रार्थना करत म्हणतात, देवी आई, माझ्या प्रतिमेचा पहिल्यासारखा चेहरा पाहिला आणि असं वाटलं की सगळं ठीक होईल बघ. माझ्या प्रतिमेला सगळं पूर्वीसारखं आठवल न ग आई. माझ्या प्रतिमेवर आता कुठलं संकट नको येऊ देऊ ग मायबाई, खरंच नको येऊ देऊ. असं म्हणून आता त्या रडायला लागतात. आता एवढ्या आर्त भावनेने त्या देवाजवळ प्रार्थना करत असतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा कल्पनाताई तिथे जातात, त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, पूर्णाई, आता डोळ्यामध्ये पाणी नाही आणायचं, चला पुसा बरं ते डोळे. पूर्णाजी म्हणतात, कल्पना, अगं हे आनंदाचे अश्रू आहेत ग. अगं प्रतिमाचं आयुष्य रुळावर येतंय हे बघून खूप छान वाटतंय ग मला. मग कल्पनाताई म्हणतात, हो ना पूर्णाई, तुम्हाला आठवतं आपली प्रतिमा जेव्हा घरी आली होती तेव्हा तिचं काय होतं, काय झालं होतं? मला तर असं वाटत होतं की आपली प्रतिमा कधीच नॉर्मल होणार नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं असेल हो पूर्णाई? मी समजू शकते तुमची अवस्था. म्हणजे कुठल्याही आईच्या मनाला किती वेदना होतील. आता या पूर्णाजीला प्रतिमा त्या आठवतात, पहिल्या कशा होत्या आणि आता कशा आहेत. या सगळ्याचं क्रेडिट त्यांनी सायलीला दिलंय बरं का. बघा पुढे काय काय घडलंय. कल्पनाताई म्हणतात, कुठल्याच आईला आपल्या मुलीला असल्या परिस्थितीत बघायला आवडेल का? पूर्णाजी म्हणतात, कल्पना, अगं मी देवी आईजवळ सतत प्रार्थना करत होते की माझ्या प्रतिमेला अगदी पहिल्यासारखं होऊ दे, तिची सगळी स्मृती परत येऊ देत. आणि आता ते सगळं आठवतं त्यांना. आणि या कल्पनाताई म्हणतात, बघा झालं की नाही तुमच्या मनासारखं. पूर्णाई, आपली प्रतिमा अगदी पहिल्यासारखी दिसते आता. तुमची प्रार्थना देवी आईने ऐकली आहे. आपल्या प्रतिमेला या सगळ्यातून रविराज भाऊजींनी आणि आता पुढे त्या काही बोलणार. लगेच पूर्णाजी म्हणतात, हो, आपल्या अर्जुनच्या बायकोने माझ्या प्रतिमेला खरंच तारलं. कल्पना, अगं आज प्रतिमाकडे तिचं कुटुंब आहे, तिला आज तिच्या मुलीचा संसार बघता येतोय. फक्त एक गोष्ट खटकते ग. कल्पनाताई म्हणतात, हो कळतंय मला पूर्णाई, तुम्हाला प्रतिमाची स्मृती खटकते ना. हे बघा, प्रतिमेला खूप चांगली ट्रीटमेंट चालू आहे. तिच्या त्या मानसोपचार तज्ज्ञ श्रद्धा आहेत ना, त्या आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही प्रतिमाला सगळं आठवायचे चान्सेस आहेत. आणि बघा आपली प्रतिमा किती बरी झाली आहे. तिला आता जुनं सगळं हळूहळू आठवेल, नका काळजी करू तुम्ही. पूर्णाजी म्हणतात, कल्पना, तुझ्या तोंडामध्ये साखर पडोत, पण माझी प्रतिमा स्वतःच्याच भूतकाळासाठी आंधळी कोशिंबीर खेळते ग. ते मला नाही आवडत आहे. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई नका काळजी करू, होईल सगळं तुमच्या मनासारखं, सगळं व्यवस्थित होणार आहे. असा काहीचा सीन त्यांनी या सासा सुनांचा दाखवलाय. म्हणजे पूर्णाजी खुश झाल्यात, पण कुठेतरी त्यांना असं वाटतंय की प्रतिमा त्यांना जुनं सगळं आठवायला पाहिजे. प्रेक्षकांनो, प्रतिमा त्याला जुनं सगळं आठवलं तर मालिकेचा शेवट लगेच होईल नाही का. पण आता बघूयात मालिकेचा शेवट कधी होणार आहे आणि कसा होणार आहे. एवढ्या लवकर काही ही मालिका संपणार नाहीये प्रेक्षकांनो, बघत राहू पुढे काय काय घडतंय. आणि नवीन मालिकेचे प्रोमो बघताय का तुम्ही? छान आली आहे ना नवीन मालिका, ती कुंकू हळदीची. छान वाटलं मला त्याचा प्रोमो. कल्पनाताई पूर्णाजीला दिलासा देत म्हणतात, सगळं होणार आहे पूर्वीसारखं, आपण देवी आईला प्रार्थना करूयात. असं म्हणून दोघी सासासुना पुन्हा देवीला नमस्कार करतात. काय तो या दोघींचा एवढा सीन दाखवला. आणि यापुढचा सीन अर्जुन आणि सायलीचा दाखवलाय बेडरूम मधला. सायली आता कपड्यांच्या गड्या घालत असते. अर्जुन तिला म्हणतो, काय ग बायको, प्रतिमा त्या तुझ्या समोर आली ना की तुझ्या चेहऱ्याचा ग्लो अगदी बघण्यासारखा असतो. जगातली पहिली अशी सून असशील तू की सासू समोर आल्यावर एवढी खुश होतेस. सायली म्हणते, प्रतिमा त्या माझी सासू नाही बरं, माझी आई असल्यासारख्याच आहेत आणि त्या माझ्यावर खूप प्रेम करतात, अगदी मी त्यांची मुलगी आहे ना तसं. अर्जुन म्हणतो, येस आय नो, पण तुला एक सांगू का? असं म्हणून तो आता तिच्या जवळ बसतो उडी मारून आणि म्हणतो कसा, तुला एक सांगू का सायली, अगं आत्या समोर आली ना की तुझा चेहरा कसा होतो माहिती आहे? एखाद्या मुलीला खूप दिवसानंतर तिची आई दिसली ना की अगदी तसा चेहरा होतो तुझा. सायली म्हणते, खरं आहे बरं का तुमचं, पण आज ना मला प्रतिमा आत्याकडे बघून खूप छान वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग तसे मला यापूर्वी कधी खटकले नाही आणि कधीच नाही खटकले, पण आज जेव्हा त्यांचा चेहरा पूर्वीसारखा पाहिला ना मी, तेव्हा असं वाटलं, पण आज त्यांचे ते डाग गेलेले बघितले आणि असं वाटलं की त्यांचं आयुष्य पूर्वीसारखं होण्याची ही पहिली पायरी असावी. पण का कोण जाणे. हो, मला असं वाटतं माझी आई असती ना तर ती अगदी प्रतिमा आत्यासारखी असती.
अर्जुन म्हणतो तुझं आणि प्रतिमात्याचं रिलेशन आई मुलीसारखंच तर आहे. सायली म्हणते खरंच आहे तुमचं, किती खास नातं असतं ना हे. बघा ना हो, तुम्ही म्हणजे आई तुमच्यावर कितीही चिडल्या तरी तुमची काळजी करणं कधी सोडता का? अगदी तसंच. अर्जुन म्हणतो असंच असतं. हे नातंच असं असतं सायली, अगदी इमोशनल. अगं आपल्यासोबत तर आहेच इमोशनल नातं, पण ती साक्षी बघ ना, क्रिमिनल माइंड आहे, पण तरी सुद्धा तिच्या आईशी किती कनेक्टेड आहे ती. तिच्या आईचा फोटो तिने जवळ ठेवलाय जो चैतन्याने पाहिला होता. आता ना प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये एक ट्विस्ट येणार आहे बरं का. म्हणजे पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय आता प्रतापराव, मैपत, साक्षी सगळेजण एका पार्टीमध्ये मिळणार आहे. कसली तरी बिझनेस पार्टी आहे आणि बहुतेक अर्जुन सायली याच गोष्टीचा फायदा घेऊन मैपतच्या घरी पुन्हा शोधाशोध करायला जाणार आहेत. बघूया आता प्रेक्षकांनो, पुढे मजा येणार आहे मालिका बघायला. तर बघा, सायली म्हणते हो ना, त्या साक्षीने असंच तिच्या आईने तिला दिलेलं ते एस आकाराचं पेंडंट तिने जपून ठेवलं असतं ना तिच्याजवळ, तर किती बरं झालं असतं ना. हो, आज मी किती शोधलं पण मला सापडलंच नाही हो. अर्जुन म्हणतो अगं इट्स ओके सायली, तू खूप मोठी रिस्क घेतली होती, जाऊ दे, सोडून दे आता जे झालं ते. सायली म्हणते हो, पण आपल्याला ते पेंडंट आज मिळायला हवं होतं. निदान ते घरात आहे की नाही हे तरी कळायला हवं होतं. पण काय हो, आता ही शोधाशोध आपल्याला बंद करावी लागेल का? अर्जुन म्हणतो नाही नाही, बंद नाही करायची आपल्याला, ही शोध मोहीम आपल्याला सुरू ठेवायची आहे. आपल्याला त्या मैपतच्या घरी पुन्हा जावं लागणार आहे. हे बघ, आई आणि मुलीमधला जो इमोशनल बॉन्ड असतो ना सायली, तो साक्षीमध्ये आणि तिच्या आईमध्ये आहे. आणि आय एम व्हेरी शुअर साक्षीने तिच्या गेलेल्या आईची आठवण म्हणून ते पेंडंट तिच्याकडे 100% ठेवलं असणार आहे. सायली म्हणते हो, पण हा फक्त अंदाज आहे आपला. आपल्याला त्या साक्षीच्या घरी जाऊन पुन्हा ते पेंडंट शोधायची संधी कशी मिळणार? अर्जुन म्हणतो हे बघ सायली, काहीही करून आपल्याला त्या मैपत आणि साक्षीच्या घरी पुन्हा जावं लागणार आहे, जेव्हा ते दोघे जण घरी नाहीयेत आणि ते दोघे उशिरा घरी येणार आहेत. अशी कुठली तरी संधी आपल्याला शोधावी लागणार आहे. सायली म्हणते अहो, पण आपल्याला हे सगळं कसं कळणार आणि कसं मिळणार ते पेंडंट आणि कधी? आता हे दोघं प्लॅन करतायत की पुढे आता कसं करायचं, काय करायचं. आता अर्जुन सायलीला सांगतोय की आपण काही ना काही करून जाऊयात त्यांच्या घरी, डोंट वरी. आता बघा प्रेक्षकांनो, पुढचं सीन त्यांनी पुन्हा गेट टुगेदरचं दाखवलंय. अस्मिताला दिवस गेल्यात, पण अर्जुन आणि अश्विन अस्मिताला खूप चिडवतात आणि अस्मिताने ना काहीतरी ना डिलिव्हरीच्या आधीच बाळाचं शॉपिंग केलंय, त्यामुळे पूर्णाजी जरा चिडतात तिच्यावर. आता बघा पुढचं सीन जरा खास आहे. आता अर्जुनने सायलीला सांगितलंय की आपल्याला काही करून तिथे जायचं आणि ते जातात सुद्धा. पुढचा प्रोमो पण तोच दाखवलाय. तर आता पुढच्या सीन मध्ये रात्री सगळे जेवण झाल्यावर गप्पा मारताना दिसतात. अर्जुन अस्मिताला चिडवत असतो, बरं का डॅड, अहो सचिन जोवर त्याच्या घरी आहे ना तोवरच सेफ आहे, इथे आला तर अवघड आहे बाबा त्याचं. प्रतापराव म्हणतात का रे अर्जुन? अर्जुन म्हणतो अरे डॅड, इथं आल्यावर त्याला 2-2 बाळं सांभाळावे लागतील ना. एक त्याला स्वतःचं बाळ सांभाळायचंय आणि दुसरी म्हणजे अस्मिताई. अस्मिता चिडते आणि म्हणते अर्जुन चिडवू नकोस मला, सचिनचं सोड, मी तुला धपाटे दिला. आता सगळेजण अस्मिताला चिडवतायत. मग आता अश्विन म्हणतो ए अस्मिताताई, तुझं बाळ रडायला लागलं ना तर तू असंच बोलणार ना, रडायचं थांब, नाही तर तुझ्या पाठीत धपाटा घालते, असं म्हणून आता सगळेच हसतात. मग लगेच प्रिया पण चिडवते अस्मिताला आणि म्हणते अरे अश्विन, तिचं बाळ तिच्याकडे कुठे असणार आहे? एक तर ते सचिनकडे असेल, नाही तर त्याच्या आजीकडे. सचिन म्हणजे अस्मिताचा नवरा आहे, जो आतापर्यंत आपण कधीच पाहिला नाही, तो मिस्टर इंडिया आहे बरं का. असो, तर आता तो कधी ना कधी दिसेलच आपल्याला एखाद्या जबरदस्त ट्विस्टवर. तसे तुम्ही फेक रिव्ह्यू मध्ये बरेचसे नवरे पाहिलेत अस्मिताचे म्हणा, ती गोष्ट वेगळी. आता ही तन्वी तिला चिडवते अस्मिताला, म्हणून ती म्हणते काय ग तन्वी, तू पण मला चिडवतेस ना. मग आता लगेच प्रिया म्हणते नाही ग अस्मिता, गंमत केली. पूर्णाजी पण हसतात बरं का. एक छान फॅमिली गेट टुगेदर दाखवलंय. आधी प्रतिमा आत्या सोबत होत्या, आता फक्त सुभेदार फॅमिली सोबत आहे. अश्विन म्हणतो पण ना सचिनची रात्र झोप उडणार आहे बरं का, कारण ते बाळ रात्रभर रडणार आणि आपली अस्मिताई ढाराडूर झोपलेली असणार आहे. अर्जुन म्हणतो आणि सकाळी सुद्धा सचिनच खेळेल बाळाशी आणि आपली अस्मिताई सकाळी उठून ऑनलाईन शॉपिंग करत बसेल, बिचारा सचिन. आता अस्मिता म्हणते काय रे, किती छळतायत मला, ऐकतंय माझं बाळ पोटातून सगळं कळतंय त्याला, मामा लोक किती छळतायत या त्याच्या आईला म्हणून, आणि तसंही तुम्ही काय असं बोलत बसलाय सगळेजण. मग प्रतापराव म्हणतात अर्जुन अश्विन, आता मी ओरडणार बरं का तुम्हाला. आता पुढचे काही महिने अस्मिताला त्रास द्यायचा नाही. एकदा का तिची डिलिव्हरी झाली की मग तुम्ही तिला छळायला
मग अर्जुन आणि अश्विन म्हणतात मोकळे आणि सगळेजण चिडवायला लागतात अस्मिताला. खरंच प्रेक्षकांनो असं असतं, म्हणजे आता अस्मिता कशी जरी असली तरी ती घरातली लेकबाळ आहे आणि अशी चिडवा-चिडवी तर चालूच असते हो गंमत म्हणून. तर आता अस्मिता म्हणते डॅड किती चिडवताय तुम्ही सुद्धा मला. मग आता अर्जुन म्हणतो बरं बाबा अस्मिताई सॉरी, असं म्हणून तो बिचारा कान धरतो अर्जुन. पण आता बघा थोडंसं सिरियस बोलतात आता हे सगळेजण. अश्विन म्हणतो ए अस्मिताई अगं सांग ना तुला कशाचे डोहाळे लागलेत, एवढ्या लवकर डोहाळे लागतात का हो, पण असो मालिकेत काही होऊ शकतं. मग अस्मिता म्हणते हो लागले तर मला डोहाळे, मला ना असं गुलकंद टाकून असं मऊ लुसलुशीत विड्याचं पान खावंसं वाटतंय, मला असं विचार करून पण तोंडाला पाणी सुटतंय, असं म्हणून ती तोंडाला हात लावते. आता या पूर्णाजी म्हणतात अगो बाई पान खायचंय तुला. मग आता अर्जुन म्हणतो काय, मला तर वाटलं होतं हे अस्मिताई मला तर वाटलं होतं की तुला कामं करायचे डोहाळे लागले असतील. अश्विन म्हणतो अरे मला तर वाटलं होतं की हिला सगळ्यांशी नीट वागायचे डोहाळे लागले असतील, म्हणजे मुद्दाम चिडवत आहे बरं का हिच्या स्वभावाच्या विरुद्ध. आता या पूर्णाजी म्हणता काय चाललंय रे चिडवा चिडवी. सायली आता मध्येच म्हणते अहो फोन द्या ना, माझा फोन चार्जिंगला आहे. आणि आता सायलीने फोनवर काहीतरी ऑर्डर केलंय बरं का. आता मला असं वाटतंय की तिने कदाचित ते गुलकंदाचं पान ऑर्डर केलं असावं, एक अंदाज आहे माझा, आता ते आपल्याला उद्या कळेल. आता अर्जुनने तिला फोन दिलाय तेव्हा तिने काहीतरी ऑर्डर केलंय. मग अस्मिता विमलला म्हणते ए विमल अगं माझी बॅग आण ना, मी काहीतरी आणलंय बघ त्यामध्ये. अर्जुन बिचारा कुतूहलाने विचारतो काय ग अस्मिताई काय आणलंयस तू. अस्मिता म्हणते माझ्यासाठी गंमत आहे, आण ग विमल पटकन आण माझी बॅग. विमलने आता तिची बॅग आणून दिली आहे. अस्मिता म्हणते हे बघा मी काय आणलंय, हे बघा मी मॅटर्निटी ड्रेस घेतलेत माझ्यासाठी, छान आहेत ना ते फिडिंगचे गाऊन वगैरे असतात ना ते सगळे तिने घेतलेत. आता या कल्पनाताई म्हणतात छान 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 आणलंस आता हा अर्जुन म्हणतो मम्मा मगाशी मी बरोबर बोललो होतो हिच्याबद्दल, बघा हिची ऑनलाईन शॉपिंग चालूच आहे अजून. आता ही अस्मिता एकदम बोलून जाते मी काय स्वतःसाठी नाही केलंय शॉपिंग, मी बाळासाठी दुपटी झबली टोपरी डायपर सगळं शॉपिंग केलंय, 4-5 दिवसात ते सगळं येणारच आहे. आता अस्मिता असं बोलते तेव्हा घरातलं वातावरण एकदम सिरियस होऊन जातं बरं का. पूर्णाजी आणि कल्पनाताई एकमेकींकडे बघतच राहतात. सायली पटकन बोलते अहो अस्मिताताई बाळ होण्याआधी असे कपडे खरेदी करत नसतात, शुभ नसतं ते. आता सायली हे काळजीपोटी बोलते आणि कल्पनाताई आणि या पूर्णाजी सुद्धा तिच्या बोलण्याला दुजोरा देतात. पण ही अस्मिता तिला उगाचच इन्सल्ट करून म्हणते गप्पा बस ग, तुला काय करायचं, मला कशाला ग शहाणपणा शिकवतेस, आणि मी माझ्या बाळासाठी काहीही घेईल, तुझ्या का ग पोटात दुखतंय. आता पूर्णाजी म्हणतात अस्मिता अगं ती बरोबर बोलते बरं का, तिचं बोलणं काही चुकीचं नाहीये. अगं बाळाचे कपडे मागवण्याच्या आधी तू आम्हा दोघींना का नाही विचारलं. कल्पनाताई म्हणतात हो आम्ही तुला नाहीच सांगितलं असतं. हे बघ अस्मिता आधी तू तुझी काळजी घे, बाळ होऊ तर दे, अगं नंतर आम्ही आहोत ना, आम्ही सगळं करू, असं आधी शॉपिंग करायचं नसतं. मग पूर्णाजी म्हणतात अस्मिता ते काय ती ऑर्डर केली ना तू ती कॅन्सल कर बरं, चल पटकन कॅन्सल कर. आता बघा अस्मिता म्हणते बरं ठीक आहे करते मी ती कॅन्सल. अस्मिताने ते ऑनलाईन ऑर्डर कॅन्सल केलं. आता पूर्णाजीने या मागचं छान शास्त्र समजवलंय बरं का. प्रिया मुद्दाम म्हणते नाही मी काय म्हणते, जर अस्मिताला वाटलं की तिच्या बाळासाठी थोडीफार शॉपिंग करून ठेवावी तर त्यात काय चुकलं अस्मिताचं, नाही बरोबरच आहे ना तिचं. आता प्रिया अशी बोलल्यानंतर पूर्णाजीने छान समजवलंय. पूर्णाजी म्हणतात अगं अशी काय आधीच दुपटी वगैरे मागवायची असतात का. अगं अस्मिता अगं दुपट्यांमध्ये मायेचा स्पर्श असावा लागतो बाई, त्यामुळे सर बाळाला कोरे कपडे सुद्धा लवकर घालत नाही. हा सगळा विचार असतो ना अस्मिता, तो सगळा बाळाच्या जन्मानंतर करायचा असतो. तुम्हा आजकालच्या पोरींना ना काही रीतीभाती कळत नाहीत. कल्पना हे बघ अस्मिता तू पण लक्षात ठेव, आता बाळाच्या बाबतीत किंवा या तुझ्या डिलिव्हरी होईपर्यंत तुला काय जे करायचंय ना त्याआधी आमचा सल्ला घ्यायचा, मोठ्या माणसांना विचारायचं. आता पूर्णाजीने असं बोलल्यानंतर अस्मिता म्हणते बरं पूर्णाजी मी तुला आणि मम्माला विचारेल, पण हे जे परके लोक आहेत ना घरात त्यांनी फुकटचे सल्ले द्यायचे नाही मला, असं म्हणून मुद्दाम अस्मिता या सायलीचा अपमान करते. ठीक आहे सायली बिचारी तेही सहन करते. प्रियाला मजा वाटते बरं का अस्मिताने जेव्हा अपमान केला सायलीचा तेव्हा. सायलीने तर काळजीपोटीच सांगितलं ना हिला
ही खूपच उद्धट दाखवली बाबा अस्मिता. मला असं वाटलं होतं प्रेक्षकांनो आता तिला एवढे दिवस गेलेले दाखवले तर तिचा स्वभाव वगैरे बदलेल, पण ठीक आहे काहीतरी असा इन्सिडेंट ते दाखवतील ज्यामुळे अस्मिताचं सुद्धा हृदय परिवर्तन होईल सायलीच्या बाबतीत. अस्मिता अपमान करते आणि सगळेजण सायलीकडे बघतात. पूर्णाजीला आणि कल्पनाताईंना आवडलं नाहीये अस्मिताने सायलीचा अपमान केलेला. तर असो, सायलीने बिचारीने नेहमीसारखं हसण्यावारी नेलं. प्रतापराव म्हणतात पुरे पुरे आता चांगलं वातावरण आहे ना, उगाच खराब करू नका. प्रतापराव म्हणतात अरे आता वातावरण खराब करू नका बरं. अर्जुन म्हणतो डॅड वातावरण तेव्हा बिघडलं असतं जेव्हा अस्मिताईला स्वतःचं शॉपिंग कॅन्सल करावं लागलं असतं आणि आय एम शुअर तिने पूर्णाजीचं सुद्धा ऐकलं नसतं तेव्हा. अस्मिता म्हणते काय रे गप्प बसा ना, किती छळताय मला. आता सगळेजण एकमेकांकडे बघून स्माइल करताय, हसत खेळत सगळे एकमेकांची गप्पा मारताय. इथेच त्यांनी हा एपिसोड समाप्त केला. आता पुढच्या भागात बघा. प्रतापराव म्हणतात अरे आपल्याला आमंत्रण आलंय. आता ते सायली अर्जुन समोरच आहेत बरं का. आता प्रतापराव ते आमंत्रण वाचून दाखवतात. ते म्हणतात अरे आता एक मोठा बिझनेस एक्सपो होणार आहे आणि आमंत्रण प्रतापराव अँड फॅमिली असं आलंय बघा. इकडे साक्षी मैपतशी बोलत असते अण्णा बिझनेस एक्सपोचे इन्व्हिटेशन आहे हे. अहो सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला बोलवलंय त्यांनी आणि हे खूप महत्वाचं आमंत्रण आहे अण्णा, तुम्ही नक्की जायला हवं. आता साक्षी आणि अण्णा म्हणजे मैपत शिखरे आणि साक्षी शिखरे तिथे जाणार आहे एक्सपो मध्ये. आता इकडे पूर्णाजी विचारतात आणखीन कोणाकोणाला बोलवलंय प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई ते मैपत शिखरे पण येणार आहे. मग सायली म्हणते बाबा आम्ही येतो तुमच्या सोबत, म्हणजे तो तुम्हाला काहीच करणार नाही. पण मला असं वाटतंय की अर्जुन आणि सायली तिथे न जाता या मैपत शिखरेच्या घरी जातील ती शोधाशोध करायला पेंडेंटच्या बाबतीत. तुम्हाला काय वाटतं मला तुमचा अंदाज कळवा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. उद्या भेटूयात प्रेक्षकांनो. आता माझी तब्येत बरी आहे, थोडासा आवाज बसलाय, सांभाळून घ्या. भेटूयात उद्या. तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.